विकेट इथे प्राप्त केले जीत पाटीलनं। सुरुवातीचं विकेट जर पाहिलं तर कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये ईशानच्या माध्यमातून झेल घेतला गेला तेव्हा पहिली विकेट मिळाली। इथे जर पाहिलं तर पायचीच्या स्वरूपात प्लम एलबी सापडलेत फलंदाज मोहित आणि इथे जर पाहिलं तर सलगचा दुसरा धक्का प्रचित 11 खांडपेला या मॅचमध्ये बसलाय। तर जीत पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतली तर वडगर गावातील समाजसेवक आदरणीय सन्माननीय जालिंदर पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक। विकेट हॅट्रिक वरती सज्ज आहे जीत पाटील। अशा प्रकारचे हॅट्रिक त्यांनी कित्येकदा घेतलेत परंतु आज घरच्या मैदानावरती घरच्या क्रीडा रसिकांसमोर हॅट्रिक घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे जीत पाटीलला। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रेमसाठी इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईड बॉल। इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा धाव मिळते आणि इथे जर पाहिलं तर एक धाव फलकावरती। इथे वाईड बॉल आहे, अजून जीतकडे संधी आहे। येणाऱ्या चेंडूवरती जरी विकेट घेतला तरी त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक जालिंदर पाटील साहेबांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा जीत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट। स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन। यावेळेस पाहिलं तर चेंडूला वळवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये मोठा चेस आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत। एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत। 2 धावा इथे कंप्लीट केल्यात फलंदाजानं। या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। प्रचित 11 खांडपे संघाला पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के बसलेत। सलामीचे आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत परंतु निखिल आणि प्रेमला या मॅच मध्ये आपला डाव सावरावा लागेल। गोलंदाज पुन्हा एकदा जीत पाटील। यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे की काय? यस, पुन्हा एकदा वाईड बॉल। अराउंड लेग चेंडू टाकण्याचा सातत्याने तो प्रयत्न करतोय आणि इथे जर पाहिलं तर लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता। इथे देखील स्वैर चेंडू पाहायला मिळतो, वाईड बॉल पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा धाव मिळते याही चेंडूवरती। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा जीत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट। स्ट्रायकिंग एंडला प्रेम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार। इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे। लाऊड अपील पंचांकडे अशा नजरेनं पाहिलंय। काय जबरदस्त यॉर्कर होता, भन्नाट वेगाने टाकलेला हा यॉर्कर होता। उत्तरच नव्हतं प्रेमकडे। कमाल करतोय जीत मैदानावरती। चांगली गोलंदाजी करतायत सातत्यानं कारण एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। व्हॅरिएशन देखील भन्नाट आहे त्यांच्याकडे आणि आपल्याकडे असलेली गुणकौशल्य, आपल्याकडे असलेली क्षमता तो मैदानावरती दाखवतोय। अनेकदा त्याने स्वतःला सिद्ध केलंय परंतु आज घरच्या मैदानावरती खेळताना देखील त्याचा क्लास खूप चांगल्या दर्जाचा आहे। कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं तो हाताळतोय आणि इथे फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलाय या षटकामध्ये। जीत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट। खोला टाकला, इथे देखील फलंदाज फसलेत। वाह वाह वाह, काय गोलंदाजी करतायत जीत या षटकामध्ये। सलगचा दुसरा चेंडू डॉट। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि इथे जर पाहिलं ना तर फलंदाज भरपूर मोठा संघर्ष करतायत। फक्त आणि फक्त 4 धावा पहिल्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत प्रचित 11 खांडपेनं या मॅच मध्ये केल्यात कारण गोलंदाजी चांगली होत्या। जीत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट। याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक अवी तिथे पुढे येतोय आणि फक्त लेगबाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते म्हणजेच काय सांघिक धाव होती आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती। इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रचित 11 खांडपे या संघाने धावफलकावरती धावा केल्या। त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा। खरं तर सुरुवात चांगली केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघानं कारण फ्रंटलाईन गोलंदाज जीत पाटीलनं चांगली सुरुवात करून दिली परंतु येणाऱ्या गोलंदाजांना देखील इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल। या उलट प्रचित 11 खांडपे संघाला एक भागीदारीची आवश्यकता आहे, सिंगल डबल्स आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मात्र सातत्याने निरंतर पद्धतीनं इथे मोठे फटके या मॅचमध्ये खेळावेच लागतील कारण वडगड संघ घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात 50+ पेक्षा जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये। षटक क्रमांक
दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती ईशान पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिला तर ईशान कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे आपल्या संघामध्ये आणि आपल्या अस्तित्वाची अगदी अगदी जाणीव करून त्यांनी अगदी पहिल्या चेंडूवरती दिली. कारण पहिल्या चेंडूवरती खूप छान पद्धतीने त्याने झेल टिपलाय आणि इथे अगदी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये जीतनं पूर्णपणे दबाव टाकला होता फलंदाजांवरती आणि तोच दबाव याही षटकामध्ये ईशान फलंदाजांवरती ठेवेल का हे अगदी पाहावं लागेल. षटक क्रमांक दुसरं ईशान पाटील बॉलिंग ट्रॅकवरती विकेट हॅट्रिकसाठी जालिंदर पाटील साहेबांकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार खोलवर टप्प्यात चेंडू होता समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शन पाटील आले. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि ते तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगला चेंडू होता परंतु फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. मिड ऑनच्या डोक्यावरून एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु लॉंग ऑनला भरपूर मोठा चेस होता दर्शनसाठी आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी या ठिकाणी दाखवलंय आणि ते 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानावरती प्रेमने आतापर्यंत संघर्ष केलाय परंतु एकेरी दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून येते या मॅचमध्ये. ईशान पाटील यावेळेस चांगला चेंडू होता आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न स्लोवर वन गतीमध्ये बदल केला होता. कमी गतीने टाकलेला हा चेंडू होता आणि पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि ते आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर सारे चेंडू डॉट आले विकेट आल्या. याही षटकामध्ये ईशांत मात्र चांगली गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट रनवेमध्ये थोडासा अडथळा आला ईशानला इथे नक्कीच आला. स्वतःवरती कंट्रोल त्यांनी दाखवलं. युवा गोलंदाज आहे ईशांत आणि त्याच्यावरती सर्वांनी विश्वास दाखवलाय. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अगदी जर पाहिलं तर शॉर्ट लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पुढे आलेत परंतु डीप वरून क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि इथे फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. धावफलक्याला खीळ बसलेली आहे आतापर्यंत कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाज करतायत. यशस्वी होत नाहीयेत कारण गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षण देखील सुंदर राहिलंय गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाचं आणि त्यामुळे फलंदाजांना इथे धावा बनवणं कठीण होऊन बसलाय. परंतु प्रचित 11 खांडपे संघ देखील एक मोठ्या ताकदीचा संघ आहे. क्षमता आहे या संघाकडे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये फिल्डर आहे तिथे आणि फक्त 2च धावा इथे मिळतील फलंदाजाला. लोअर फुलटॉस चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजांनी केला होता आणि इथे नो बॉल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कुठेतरी चुकली होती. खरं तर संघामध्ये एकच कॅप्टन असतो परंतु इथे सर्वजण क्षेत्ररक्षण सजवल्यामुळे कुठेतरी दंडित केलं गेलंय वडगड संघाला कारण एका बाजूला जास्त क्षेत्ररक्षण असल्यामुळे इथे नो बॉल. ईशानची काही चुकी नव्हती. चेंडू चांगला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ईशान पाटील. यावेळेस चांगला चेंडू आहे परंतु इथे फ्रीडचा चेंडू होता त्यामुळे इथे जर पाहिलं तर पंचांकडे आशालभूत नजरेनं जरूर पाहिलं परंतु हा फ्रीडचा चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल आला ईशानच्या माध्यमातून. वडगड संघाचा नवीन हत्यार का म्हटलं जातं ईशांतला. अगदी या षटकामध्ये त्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे सर्वांनाच. यावेळेस विचिटचा फटका गॅप मध्ये खेळत इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल थांबणार नाही. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. स्विचिटचा फटका गॅप मधून खेळले होते. भरपूर मोठा चेस होता क्षेत्ररक्षकासाठी. आउटफील्ड फास्ट होती आणि चेंडू फार वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावर.
फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन, झेल टी फ्लाय, ईशांतला मिळाली विकेट. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. दोन षटकांचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रचित 11 खांडपे या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती उभारल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाची. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये कमी धावांवरती थांबवलं आहे प्रचित 11 खांडपे या संघाला. अजून एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाचा. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे नक्की पाहिलं जातं वडगड संघासाठी. नक्कीच त्याची कामगिरी देखील खूप चांगली राहिली आहे. असा गोलंदाज अर्थात दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. दर्शन पाटील, जीत पाटील नेहमी चर्चेमध्ये नावे असतात. गावदेवी वडगड संघासाठी अवी पाटीलचा देखील उल्लेख करावाच लागेल. आज दीपक पाटील नाही या संघामध्ये. या सर्वांची कामगिरी जर मागील काही वर्षामध्ये जर पाहिली तर अधोरेखित करावीच लागेल, कारण खूप चांगला कार्य या खेळाडूनं मात्र वडगड संघासाठी सातत्याने केलंय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दर्शन पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिला तर राहुल हा फलंदाज दाखल झालाय. यावेळेस पाहिला तर वेगवान चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला अगदी चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे शतरक्षक आहेत आणि एकच धाव मिळते राहुलला या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या इनिंगमध्ये आतापर्यंत एकच चौकार आलाय, तो देखील जर पाहिला तर स्विचीचा फटका आपण पाहिला होता. आणि तदनंतर सिंगल, डबल्स आणि डॉट चेंडू भरपूर सारे पाहायला मिळत आहेत. दर्शन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. शतरक्षक डाऊन द बॉल, पकडलाय कॅच. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय प्रचित 11 खांडपेला. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. परंतु डीप स्क्वेअर लेगला कमालीचा झेल त्या ठिकाणी शतरक्षकाने टिपलाय. तन्मय पाटील होता आणि तन्मयचा खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसत असताना प्रचित 11 खांडपेला इथे फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानावरती कुणाल दाखल होतोय. काय दबाव टाकलाय गोलंदाजानं. जीत पाटीलनं पहिल्या षटकामध्ये जो दबाव ठेवला होता ना, तोच दबाव याही षटकामध्ये दर्शन देखील कायम ठेवतोय फलंदाजांवरती. दर्शन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शतरक्षक आहे साहिल आणि ते जर पाहिलं तर एकच धाव मिळते. साहिल देखील चर्चेमध्ये राहिलेत या स्पर्धेमध्ये, कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. पंचांची भूमिका देखील त्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने पार पडली आणि त्यांच्याच दिशेने चेंडू गेला होता आणि चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून. दर्शन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फटका फसलाय, मिस टाइम फटका होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. शॉट फाईन लेगला. वाह, काय एफर्ट्स आहे. टाळ्या झाल्याच पाहिजे या एफर्टसाठी. अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मनोज पाटीलच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिलं होतं. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग हिज टीम. स्वतःच्या संघासाठी समर्पण काय असतं ना, आज मनोज पाटीलने दाखवलंय. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि काय जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा दर्शन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजिबात लाईन मध्ये नव्हते फलंदाज आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर आहे 18 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरमध्ये डीपमध्ये त्या ठिकाणी ईशांत आहे आणि ईशांतच्या माध्यमातून देखील खूप चांगलं शतरक्षण आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय
आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रचित 11 खांडपे संघाने 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 19 धावा केलेल्या आहेत. म्हणजेच काय सरासरी जर पाहिली तर भरपूर कमी आहे, परंतु येणाऱ्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा इथे त्यांना बनवावे लागतील आणि एक फायटिंग टोटल उभारून चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. आतापर्यंत गोलंदाजाचा दबदबा राहिला आहे, कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये जीत पाटीलची गोलंदाजी लाजवाब राहिली. त्यानंतर ईशांतनं देखील इम्प्रेस केलं, परंतु दर्शन पाटीलनं या महत्त्वाच्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजांना थांबवलंय. वॉट बॉलिंग. आज पाहिलं तर वडगड संघ चमकदार पद्धतीने कामगिरी करतोय. लाजवाब गोलंदाजी राहिली. अजून एक चांगला गोलंदाज रोहित, नेहमी चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. ॲग्रेशन भरपूर आहे रोहितकडे. विथ द बॅट विथ द बॉल तो नेहमी चांगला परफॉर्मन्स करत असतो, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये कर्णधार ईशाननं रोहितवरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज रोहित, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर जास्त टप्पा होता. ईशांत आहे डाऊन द बॉल, चुकी होणार नाहीये. ईशाननं आणखीन एक झेल ठिपलाय. फलंदाज बॅक टू द पिव्हिलियन. अजून एक धक्का. इथे पाहिलं तर चेंडू फारसा एवढा चांगला नव्हता, परंतु फटका फसला होता. ईशानचं कौतुक करावं लागेल, त्याने खूप छान पद्धतीने झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. सलग जर पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी चांगली राहिली. आतापर्यंत 5 धक्के बसलेत प्रचित 11 खांडपे या टीमला या मॅचमध्ये. इथून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे, परंतु तो मोठा फटका कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून येईल हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती राहुल दाखल होतोय. इथे कुणाल बाद झालेत, राहुल पण बाद झालेत, परंतु प्रेम एका बाजूला आपण पाहतोय. प्रेम यांना सिंगल डबल्स ते घेत आहेत, परंतु मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. रोहितचा हा चेंडू जर पाहिलं तर बॅटची एज लागली. तिथे मनोज पाटील काय क्षेत्ररक्षण करतायत. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण मनोज पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप मधून अगदी पुढे आले होते आणि इथे देखील त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खूप छान पद्धतीने पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. प्रचित 11 खांडपे संघ भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये करतोय. धावांचा शोध मैदानावरती सुरू आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतायत या मैदानावरती. हो, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. मिड ऑफला दर्शन आहे तिथे. डायरेक्ट हिट होईल का? नाही, दर्शनला चेंडू सापडला नाही. प्रयत्न छान होता दर्शनचा आणि इथे एकच धाव मिळाली फलंदाजाला. 21 धावा धावफलकावरती. स्वतःच्या मैदानावरती खेळत असताना जो अनुभव असतो ना, आज तो अनुभव दाखवते गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघ. कारण या मैदानावरती हा संघ देखील सराव करत असतो, त्यामुळे मैदानाचा जो भौगोलिक परिस्थिती आहे त्याची पूर्णपणे जाणीव आहे या संघाला आणि त्या अनुषंगाने ते गोलंदाजी करत आहेत. आडव्या बॅटने खेळलेत. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे संघाचा कर्णधार ईशांत आणि इथे देखील फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 22 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळले समोरच्या दिशेने. जीत आहे तिथे. प्रयत्न करतील चेंडू अडवण्याचा आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. कुठेतरी फलंदाजाची शारीरिक भाषा जी आहे ना ती नकारात्मक पाहायला मिळते या मॅचमध्ये, कारण मोठे फटके येत नाही आहेत, कारण गोलंदाजी धुवाधार धारदार झालेली आहे. या षटकामध्ये रोहित देखील अफलातून गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळते. हो, स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू होता, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉल, खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्राच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. अजून मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. रोहित देखील वेगवान गोलंदाजी करतोय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक अवी पाटील चेंडूच्या खाली आणि इथे टिपलाय झेल. संपलाय खेळ आणि तब्बल धावफलकावरती धावा झाले त्या 24 धावा आणि 25 धावांचं एक माफक आव्हान गावदेवी स्पोर्ट्स वडगड या संघासमोर उभारलंय प्रचित 11 खांडपे या टीमनं.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जीत पाटीलनं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या. तिथे दबाव निर्माण झाला आणि त्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. ईशाननं देखील एक महत्त्वाची विकेट मिळवली, 7 धावा खर्च केल्या. परंतु दर्शन पाटीलच्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 3 धावा आणि जर पाहिलं ना तर फक्त 1 विकेट त्याच्या माध्यमातून आणि रोहितनं फक्त या षटकामध्ये त्याने देखील कमी धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट जरूर घेतल्या आणि 5 धावा रोहितनं खर्च केल्या. म्हणजेच काय सांघिक खेळ गोलंदाजाचा खूप छान राहिलाय गावदेवी स्पोर्ट्स वडघर या संघाचा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. जर या मॅचमध्ये जर पाहिलं तर तब्बल 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलंय प्रचित इलेव्हन खांडपे या संघाने. तर सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्या. गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघ 25 रन्स या मॅचमध्ये त्यांना बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी चांगली राहिली. इथून जर खांडपे संघाला मॅच जिंकायची असेल तर पहिल्या षटकामध्ये 2 पेक्षा जास्त विकेट घ्याव्या लागतील आणि कमी धावा खर्च करावा लागेल आणि सुरुवातीपासून फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल आणि प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावा लागेल प्रचित इलेव्हन खांडपे या टीमला आणि तिथून ते दबाव निर्माण करू शकतात. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून हा खेळ आम्हा सर्वांना आवडत असतो. कारण क्रिकेट खेळामध्ये आपण प्रेडिक्शन करू शकतच नाही, असा खेळ आहे. जरूर 25 धावा इथे बनवायच्यात वडगड संघाला, परंतु या 25 धावा डिपेंड देखील होऊ शकतात. आपण अनेकदा क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं आहे. याही मॅचमध्ये आपण प्रचित इलेव्हन खांडपे संघाकडून हीच अपेक्षा करूया की त्यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आणि त्याच आशेनं क्रीडा रसिक देखील या मैदानामध्ये हा सामना पाहतात. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला एक भरपूर मोठं नाव अवी पाटील हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला सागर हे फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. अवी पाटील या नावाचा मी जरूर उल्लेख करेन. 2007-2010च्या दरम्यान भरपूर मोठं चर्चेमध्ये असलेले नाव आहे. कारण त्याच वर्षामध्ये जर पाहिलं तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार MS धोनीचं नाव भरपूर जास्त ट्रेंडिंगला होता आणि अगदी त्याच्याच सारखी हेअरस्टाईल मात्र अवी पाटीलची देखील होती आणि त्यावेळेला अवी पाटील अगदी वेगवेगळ्या संघामध्ये खेळण्यासाठी जायचा. तेव्हा एक गाव एक फॉर्मॅट असायचा, परंतु एका गावातील दुसरा खेळाडू दुसऱ्या गावामध्ये देखील घेतला जायचा. तेव्हा अवी पाटील हे भरपूर मोठं चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. इवन आमच्या परिसरामध्ये देखील अगदी जर पाहिलं तर पाये गावामधून देखील अवी पाटील खेळला होता. MS धोनीच्या अंदाजाने तो खेळायचा आणि पुन्हा एकदा तोच धरारा त्याचा देखील आपण सातत्यानं आज देखील पाहतोय. तो खेळाडू मैदानावरती दाखल होतोय अवी पाटील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलाच बॉल. यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक आहे तिथे. चांगला चेंडू होता गोलंदाजाचा, परंतु तिथे शतरक्षण देखील चांगलं. फक्त एकच धाव या चेंडूवरती अवी पाटीलला मिळाली आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे ती 1 या आकड्यावरती. ओमकार आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु ओमकारला आपल्या नावाला शोभणारा खेळ आज करावा लागेल प्रचित इलेव्हन खांडपे या टीमसाठी. तर मसोबा पिंपळा संघाचा कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. खोलात टाकलाय सागरच्या बॅटमधून, गॅपमध्ये खेळलेत. इनटू द गॅप बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून आलाय चौकार, सीमारेषा पार. चांगला फटका होता. पॉवर प्लेचं षटक आहे आणि टिपिकल पॉवर प्ले मधील हा फटका आलाय सागरच्या बॅटमधून. इनफिल्डच्या वरून खेळले होते. वाईड ऑफ लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. काऊ कॉर्नर आणि लॉगॉनच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता सरळ 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस जर पाहिलं तर आडव्या बॅटनं पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलल्या. अजून एक सलगचा दुसरा चौकार सागरच्या बॅट मधून येतोय. काय चांगली सुरुवात झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाची. कारण गोलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात आणि फलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात गावदेवी स्पोर्ट्स वडगडच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. इथे मोठा फटका, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि बूम बूम सागरच्या बॅट मधून हा येतोय तडाखा. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. आला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय सागरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. सागर काय फलंदाजी करतायत, आक्रमकता दाखवतायत. पहिल्याही षटकामध्ये ओमकारच्या विरोधात खेळत असताना पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. फुलटॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळलेत. मिडॉनला शतरक्षक आले. या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव मिळते सागरला आणि एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 25 धावांचं टार्गेट अचीव्ह करत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा गावदेवी स्पोर्ट्स वडगड संघाने बनवल्यात. जालिंदर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक सागरसाठी. कारण सलगचे 2 चेंडूमध्ये 2 चौकार, तदनंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार सागरच्या बॅटमधून आला होता. नक्कीच प्रोत्साहित करण्याचं कार्य अगदी करत आहेत वडगडचे सर्व. जर पाहिलं तर सपोर्टर वडगडचे जे जर पाहिलं तर अतिथी आहेत, आपल्या क्रीडा रसिक जे आहेत ते खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. इथून जर पाहिलं तर हा सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये घुसखोरी केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगडनं. कारण गोलंदाजी करत असताना पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केला आणि पहिल्या षटकामध्ये सागरने आपले इरादे स्पष्ट केलेत की हा सामना अगदी लवकर जिंकायचा आहे. त्यावेळेस चेंडूला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे आणि आणखीन एक दर्जेदार फटका सागरच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. थँक्यू. नईनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. स्कोर इज अ लेवल. एका धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कारण 24 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 24 धावा धावफलकावरती फक्त एका धावेची आवश्यकता. हा सामना जर पाहिला ना तर पूर्णपणे वडगड संघाच्या बाजूने आपण पाहतोय. खांडपे संघाचं काय चुकलंय, फलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र अपयश आलं. फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नव्हती आणि पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये आणि इथे सामना जिंकलाय. हा विजयाचा चौकार सागरच्या बॅटमधून. अभिनंदन गावदेवी स्पोर्ट्स वडगड. हार्ड लक, टफ लक. प्रचित 11 खांडपे.